नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 27 फेब्रुवारी आमलकी एकादशी. प्रत्येक आईने मुलांच्या डोक्यावरून ओवाळून टाका या 3 वस्तू, नशीब पलटेल. नमस्कार मैत्रिणींनो, 27 फेब्रुवारी 2026 या तारीख साधीसुधी समजू नका. या दिवशी एक असा अद्भुत योग जुळून येत आहे जे तुमच्या मुलांच्या आयुष्यातली सोनं करू शकतो. तुमच्या मुला अभ्यासात मागे आहे, त्याला नोकरीत यश मिळत नाही आहे की सतत आजारपणे आणि वाद त्यांना सातवतो. आजच्या या व्हिडिओ प्रत्येकासाठी वरदान ठरणार आहे, कारण आज मी तुम्हाला आमलकी एकादशीचा असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जे फक्त वर्षातनं एकदाच येतं. ऐका, आईनी आपल्या मुलांच्या डोक्यावरून या 3 खास वस्तू कशी उतरून टाकायच्या ज्यामुळे मुलांना दीर्घ आयुष्य मिळेल आणि त्यांची कठीणातला कठीण इच्छा पूर्ण होईल. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मधला काही म्हणजेच एकही सेकंड मिस करू नका, कारण अर्धवट माहिती घातक ठरू शकतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमच्या एक कमेंट तुमच्या आयुष्यातला सकारात्मकता आणू शकतो. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मैत्रिणींनो, आमलकी एकादशी म्हणजे आवळा एकादशी असं मानलं जातं की या जेव्हा सृष्टीच्या निर्मिती झाली तेव्हा भगवान विष्णूंनी डोळ्यातून आनंदाश्रू सांडले आणि त्यातल्या आवळ्याच्या झाडाच्या निर्मिती झाली. म्हणूनच या दिवशी प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आवळ्याच्या झाडाचं वास्तव करतात. 2026 या मुहूर्त तारीख 27 फेब्रुवारी 2026 शुक्रवार एकादशीच्या तिथी सुरू आहे. 26 फेब्रुवारीच्या रात्री 12:33 एकादशी तिथी समाप्ती. 27 फेब्रुवारी रात्री 10:32 पर्यंत व्रत सोडण्याच्या पारायण वेळ. 28 फेब्रुवारी सकाळी 6:47 ते 9:06 दरम्यान. या दिवशी केलेली छोटासा उपाय देखील आजारपट्टीने या फळ देतं. पण ते उपाय काय आहे, थोडा धीर धरा. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व सांगणार आहे. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांनी प्रगती करावी, पण अनेकदा मुलांच्या प्रगतीला नजर लागत असतो किंवा ग्रहाचा बाण नडतो. शास्त्रात अशा 3 वस्तू बद्दल सांगितलं आहे ज्या आमलकी एकादशीला मुलांच्या डोक्यावरून उतरवल्या सर्व संकट दूर होतात. त्या 3 वस्तू कोणत्या सांगतं ऐका. पिवळी मोहरी आणि मीठ ही वस्तू नकारात्मकता शोषून घेतो. एक संपूर्ण आवळा जे साक्षात विष्णूचे रूप आहे. तांब्याच्या नावे किंवा छोटी सुपारी जे मुलांच्या कर्मातली अडथळे दूर करू शकतो. हा उपाय करताना मुलांना पूर्व दिशेला तोंड करून बसवावे. हे करताना मुलांच्या मनात ओम नमो भगवती वासुदेवाय हा जप सतत चालू ठेवा. ही कृती करताना कोणीही तुम्हाला ठोकू नये त्याची काळजी घ्या. विशिष्ट उपाय मुलांच्या प्रगतीसाठी सांगते ऐका. मुलांच्या डोक्यावर या 3 वस्तू 7 वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे उतरवा. उतरताना म्हणा, माझ्या मुलाच्या प्रगतीला सर्व अडथळे दूर होऊ दे. त्यानंतर या वस्तू घेऊन आवळ्याच्या झाडाखाली ठेवा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. तुम्ही बघता काही दिवसात मुलांच्या वागण्यात आणि बुद्धीमध्ये
आलेली बद्दल तुम्हाला स्पष्ट दिसेल. या दिवशी केवळ मुलांसाठी नाही तर घराच्या सुखशांतीसाठी आवळ्याच्या झाडाची पूजा करा. झाडाला 7 वेळी कच्च्या पांढरी धागा गुंडाळा, तुपाचा दिवा लावा. जर घरात आवळ्याच्या झाड नसेल तर विष्णूच्या मूर्तीसमोर आवळा अर्पण करा. काय टाळावे सांगते ऐका. या दिवशी विसरूनही आवळ्याच्या झाड कापू नका किंवा त्याची पाने तोडू नका. शक्य असल्यास या दिवशी स्वतः आवळा खा आणि इतरांना दान करा. मैत्रिणी, तुम्हाला वाटत असेल की हा उपाय फक्त माहिती आहे, पण यामागे एक अशी सत्य कथा आहे की ऐकून तुमच्या अंगावर काटे येईल. प्राचीन काळात वैदिशा नावाच्या नागरात चैत्ररथा नावाच्या एक राजा करत होत्या. एखादी आमलकी एकादशीच्या राजा आपल्या प्रजेसोबत नदीकाठी आपल्या आवळ्याच्या झाडाची पूजा करत होत्या. तिथं झाडाच्या मागे एक कर्मात बुडलेली व्यर्थ म्हणजे शिकारी लपून बसला होता. ते शिकारी तिथे चोरीच्या उद्देशाने किंवा प्राण्याच्या शिकारीसाठी आला होता. पण त्या दिवशी लोकांची गर्दी पाहून ते शांतपणे तिथेच लपून राहिला. भुकेनं व्याकुळ झालेली तो शिकारी नकळत रात्रभर जाग राहिला आणि त्यांनी भगवान विष्णूच्या भजन आणि आवळ्याच्या पूजा लावण्याचा पहिला. आता या शिकाऱ्यांना न उपवास केला होता, न मनापासून पूजा केला होता. त्यांनी फक्त दर्शन घेतला होता आणि तो जागृत राहिला होता. काही कालानंतर जेव्हा तो शिकारी मेला तेव्हा त्याची जन्म एक राज्यधारणात झाला. तो पुढच्या जन्मी वसुरथ नावाचा अत्यंत शक्तिशाली राजा बनला. एकादरा हा राजा जंगलात रस्ता चुकला आणि डाकूंनी त्याला धरले. डाकू त्याला मारायला निघाले तेव्हा राजाच्या शरीरातून एक दैवी शक्ती प्रकट झाली आणि तिने सर्व डाकूचा संहार केला. तेव्हा राजाला जाग आली. तेव्हा त्याला विचार पडला, माझ्या रक्षण कोणी केलं? तेव्हा आकाशवाणी झाला, हे राजा, गेल्या जन्मी तू नकळत केलेल्या आमलकी एकादशीच्या उपवासामुळे आज साक्षात भगवान विष्णू तुझ्या रक्षणाच्या उभे आहेत. मैत्रिणींनो, विचार करा, जर नकळत केलेली पूजाच्या इतकं मोठं फळ मिळतो तर तुम्ही आपल्या मुलांसाठी श्रद्धाने केलेली हा उपाय किती चमत्कारी ठरेल. आमलकी एकादशीला विष्णू लक्ष्मी सोबतच या देवीची पूजा करावी. अनेकांनी माहिती नाही, पण आमलकी एकादशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची सोबत भगवान परशुराम यांची पूजा करणे आता अत्यंत फलदायी मानलं जातं. असे की सांगते शास्त्र अनुसार आवळ्याच्या झाडामध्ये देवीचा वास असतो. त्यांच्या मुळात भगवान विष्णू, खोडात भगवान शिव आणि खांद्यामध्ये ब्रह्मदेव वास करत असतात. पण विशेष म्हणजे आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूला परशुराम अवतार म्हणून पूजन करण्याची प्रथा आहे. परशुराम हे चिरंजीवी आहेत. जेव्हा एखादी आई या दिवशी आपल्या मुलाच्या नावाच्या परशुरामाच्या ध्यान करून आवळ्याच्या पूजा करते तेव्हा मुलांना दीर्घ आयुष्य आणि शौर्य प्राप्त होतं. तर मैत्रिणींनो, हा होता 27 फेब्रुवारी 2026 आमलकी एकादशीची अत्यंत गुप्त आणि प्रभावी माहिती. भक्ती आणि श्रद्धेने केलेली हा उपाय तुमच्या मुलांच्या नशीब पलटायचा समर्थ आहे. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. असाच शास्त्रोक्त आणि
आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांचेही ह्या पुण्याचं फळ मिळत असो. पुन्हा सांगते, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमच्या श्रद्धेने तुमच्या रक्षण करेल, तुमच्या श्रद्धाच्या तुमच्या रक्षण करेल. पुन्हा भेटूया असेच एक माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, भक्ती रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.